भारतात अत्यंत वेगानं शहरीकरण होत असून जागतिक दर्जाच्या डिजिटल पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत। विशेष म्हणजे हे सगळं संस्थात्मक परिवर्तन असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्या आज कॅनडामध्ये टोरंटो इथं भारतीय उद्योग समूहांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित करत होत्या। भारतात आज मध्यम वर्गाचं राहणीमान उंचावत आहे असं सांगत शाश्वत विकास आणि क्रयशक्तीत झालेली वाढ याचाही त्यांनी उल्लेख केला। भारतात भांडवली बाजारही विस्तृत होत असल्याचं त्यांनी सांगितलं। या सर्व बदलांमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील घटकांसाठी नवनव्या संधी निर्माण होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। डिजिटल व्यवस्थेमुळे भारतातील वित्तीय आणि व्यावसायिक सेवांचा चेहरा मोहरा बदलला आहे, हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं। कॅनडातील बँक, फिनटेक कंपन्या आणि नियामक यांच्यासाठी भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत कॅनडा यांच्यातली वाढती भागीदारी अधोरेखित करत सीतारामन यांनी कॅनडातील भारतीय समुदाय दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक सेतू बांधण्याचं काम करतोय असंही त्या म्हणाल्या। अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठं परिवर्तन घडलं आहे। त्यात दोन्ही देशांमधली सामायिक लोकशाही मूल्य, सांस्कृतिक आणि परस्पर संवाद यांचा लक्षणीय वाटा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या सीतारामन काल कॅनडामध्ये दाखल झाल्या। 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे वित्तमंत्री फ्रान्सिस फिलिपे यांच्यासोबत आर्थिक आणि वित्तीय संवादामध्ये सहभागी होणार आहेत। विविध वित्तीय क्षेत्रातल्या विचारांचं यावेळी आदान प्रदान केलं जाईल। याशिवाय त्या आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींसोबतही चर्चा करणार आहेत।